नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? मी आशा करते की तुम्ही अगदी मजेत असाल. सकाळचा चहा, मुलांचा डब्बा, नवऱ्याची गडबड आणि दुपारचा स्वयंपाक, भांडे, कपडे, रात्रीचं जेवण यातच तुमचा संपूर्ण वेळ कसा निघून जातो हे तुम्हालाही समजत नाही, बरोबर ना? कधी रात्री झोपताना असा विचार मनात येतो का की सगळ्यांचं तर आपण सर्व केलं, पण स्वतःसाठी काय केलं? स्वतःची ओळख काय आहे? जर हा विचार तुमच्या मनात येत असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत की एक गृहिणी म्हणून जबाबदाऱ्या जेव्हा आपण सांभाळत असतो तेव्हा आपण स्वतःचे अस्तित्व सांभाळले पाहिजे, स्वतःचे छंद जोपासले पाहिजे आणि आपल्याला आनंद कोणत्या गोष्टीतून मिळू शकतो त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवी ऊर्जा आणि नवीन सकारात्मक दृष्टीने विचार करण्यासाठी तुम्हाला भाग पाडणारे काही गोष्टी ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहेत. मैत्रिणींनो, जेव्हा कोणी आपल्याला असं विचारतं ना की आपण काय करतो, तर आपण सहजपणे बोलून जातो की मी एक हाऊसवाईफ आहे. पण मला सांगा, फक्त हाऊसवाईफ म्हणजे काय? तुम्ही या घराचा कणा आहात. आपण सकाळी सगळ्यात अगोदर उठतो आणि सगळ्यात शेवटी झोपतो. तर सकाळी उठण्यापासून तर झोपेपर्यंत दिवसभरामध्ये सर्वांचं सर्व काही करत असतो. तुम्ही न सुट्टी घेता दिवसभर काम करत असता, कुटुंबासाठी झटत असतात. तुम्ही एक शेफ आहात, एक मॅनेजर आहात, फायनान्स मिनिस्टर आहात आणि आपल्या मुलांच्या शिक्षिकाही आहात. कंपनीत काम करणाऱ्याला ज्याप्रमाणे पगार मिळतो त्याप्रमाणे तुम्हाला न पगार मिळता तुम्ही निस्वार्थ भावनेने कुटुंबासाठी झटत असता. दिवसभर कुटुंबामध्ये काय हवं आहे, काय नको आहे हे सर्व मुलांचं, आपल्या फॅमिलीतील मेंबर्स सगळ्यांचं सर्व काही करता. तर यामध्ये तुम्ही याची किंमत ही पैशामध्ये कधीच करता येणार नाही. त्यामुळे आधी आपण आपल्या कामाला कमी लेखणं बंद करा, स्वतःचा आदर करायला शिका. सर्वांना आनंदी कसं ठेवता येईल आणि त्याचप्रमाणे आपण स्वतःही आनंदी कसं राहू शकतो ह्या गोष्टींचा आपण विचार करा. आपलं काम हे कमी नाही. गर्वाने सांगायला शिका की मी एक होममेकर आहे. मी माझे घर सांभाळते, मुलांना सांभाळते, घरातील सर्व छोट्या मोठ्या गोष्टी मी स्वतः बघते. आणि अनेकदा गृहिणींना असंच वाटतं की आपण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे एक स्वार्थीपणा आहे, पण असे नाही. हे असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. जर एखाद्या रिकाम्या कपामधून आपण कोणाला चहा देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपण थकलेल्या आणि चिडचिड्या राहूनही स्वतःच्या कुटुंबाला कसा आनंद देणार? त्यामुळे आपला विचार आपण बदललाच पाहिजे. दिवसभरातून कमीत कमी 30 मिनिटे स्वतःसाठी दिलेच पाहिजे. या 30 मिनिटांमध्ये आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण केली पाहिजे. त्यामध्ये आपण एखादं गाणं ऐकू शकतो किंवा पुस्तक वाचू शकतो. आपल्याला जे करायला आवडतं ते करू शकतो. कुठे बाहेर फिरायला जाऊ शकतो किंवा एखाद्या मैत्रिणीशी आपण आपलं मन मोकळं करू शकतो. नाहीतर मग निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शांतपणे स्वतःसाठी वेळ देऊ शकतो किंवा एखादा चहाचा कप हातात घेऊन शांतपणे बसू शकतो, मेडिटेशन करू शकतो. हा स्वतःचा मी टाईम हा तुम्हाला नक्कीच रिचार्ज करेल, ज्यामुळे तुमची चिडचिड कमी होईल आणि तुम्ही घरातल्यांना अधिक आनंदाने सांभाळू शकाल. लग्नाआधी किंवा मुलांच्या जन्माआधी आपल्याला काय करायला आवडायचं हे आठवा एकदा. कोणाला छान चित्रकला यायची, कोणाला गाण्याची आवड होती, तर कोणाला लिहायला आवडायचं. लग्न झालं म्हणून स्वतःची स्वप्ने आणि स्वतःच्या आवडी संपल्यात असं नाही, कारण की त्या संपल्या नसून त्या कुठेतरी आत दडल्या गेलेल्या आहेत. आजचं जग हे डिजिटल झालं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काय कला येत असेल तर ती लोकांसमोर शेअर करायची असेल तर तुम्ही घरबसल्याही ते करू शकता.
जसे की एखादा यूट्यूब चॅनल चालू करू शकता. त्यामार्फत आपल्याला काय करता येतं, कुकिंग करता येते किंवा मग डान्स किंवा मग स्टिचिंग म्हणा किंवा वेगवेगळ्या आवड असेल, छंद असेल तर ते आपण त्यावरती दाखवू शकतो. ऑनलाईन क्लासेस घेऊ शकतो. भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मनुसार करू शकतो. यामध्ये वयाचं किंवा वेळेचं कारण देऊ नका, कारण सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस हा सर्वोत्तम आहे. छोट्या पावलांनी का होईना पण सुरुवात ही करा, कारण की घरातल्या सगळ्यांना आपण गरम जेवण देणारी गृहिणी स्वतः मात्र सगळ्यात शेवटी थंड झालेलं जेवण जेवते. सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेते. सर्वांचे दुखणे खुपणे आजारपण, मुलांचं अभ्यास, मुलांचं खाणं पिणं सर्व काही ती बघत असते. पण तिचं पाठीचं दुखणं म्हणा किंवा गुडघेदुखी म्हणा याकडे ती नेहमीच दुर्लक्ष करत असते. लक्षात ठेवा, तुम्ही आहात म्हणूनच तर तुमचं घर आहे. तुम्ही मनातून आनंदी असाल तरच आपलं घरातील वातावरणही त्याचप्रमाणे आनंदी राहील, सकारात्मक राहील, पॉझिटिव्ह राहील. त्यामुळेच स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही आजारी पडलात की सर्व कुटुंब विस्कळीत होईल हे विचार डोक्यात ठेवा. त्यानुसार आपण स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्या, भरपूर पाणी प्या आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 15 मिनिटे योगा किंवा चालण्याचा व्यायाम करा किंवा मेडिटेशन करा. स्वतःला तंदुरुस्त ठेवणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. मैत्रिणींनो, कुटुंब हे तर महत्त्वाचं आहेच, पण त्या कुटुंबाचा पाया हा तुम्ही स्वतः आहात. स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही आनंदी आणि समाधानी राहाल तेव्हाच तुमचं संपूर्ण घर हे आनंदाने बहरेल. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतःच्या कामाला कधीही कमी समजू नका. तुम्ही जे करता ते चांगलं करता, स्वतःच्या कुटुंबासाठी करता. त्यामुळे असं समजू नका की आपण गृहिणी आहोत तर आपण काही करत नाही, तर तुम्ही संपूर्ण घर सांभाळता. त्यामुळे घरातून बाहेर जाणारी व्यक्तीही निश्चिंतपणे जाऊ शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जाता जाता मी एवढंच म्हणेन की स्वतःची ओळख जपायला शिका. पसारा तर रोजचाच आहे, पण जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी जगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या मनात थोडी जरी सकारात्मकता आणता आली असेल तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.